श्रावगे आणि आपण पाहत आहात लाईव्ह जनसत्ता। सावदा नगरपालिकेस मुक्ताईनगरचे आमदार श्री चंद्रकांत भाऊ पाटील यांनी आज भेट देऊन सावद्याच्या अमृत योजनेच्या कामाचा आढावा घेतला। यावेळी मुख्याधिकारी भूषण वर्मा यांनी सदर आढावा सादर केला। यावेळी कॉन्ट्रॅक्टर संजय कुमार हे देखील उपस्थित होते। त्यांनी सदर कामाच्या प्रगतीचा अहवाल आमदार यांच्यासमोर सादर केला। यावेळी आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांनी सदर काम लवकरात लवकर मार्च अखेर पूर्ण करा असे निर्देश त्यांना दिले। यावेळी त्यांच्यासोबत माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, माजी उपनगराध्यक्ष श्याम अकोले, माजी नगरसेवक फिरोजखान पठाण, सूरज भाऊ परदेशी, मनीष बंगाळे, JK भाऊ भारंबे, सचिन बराठे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। पहा यावेळी श्री चंद्रकांत भाऊ पाटील काय म्हणाले याबाबतचा वृत्तांत फक्त लाईव्ह जनसत्तावर। आता सध्या 2च चालू आहे यांच्या योजनेमध्ये किती आहे आणि यातून ते भाव तुम्ही दिलेले सफिशियंट आहे। आता काम जे अपेक्षित आहे ते सगळ्या काम पूर्ण करायला पाहिजे आहे। त्या नवीन पाणी टाकी आहे त्याच्या आजूबाजूला चॅनलिंग कंपाऊंड आणि त्याला असणारी कनेक्टिंग पाईपलाईन जी आपल्या पाण्यामध्ये एका भागासाठी तर त्याची अडचण ती पूर्ण होऊन जाईल जर ती झाली तर। आणि नेटवर्क काम ते दोनच आपली फंडिंग रिलेटेड ठीक आहे तो होईल तो ज्यावेळेस जास्त करायचं ते कॉन्ट्रॅक्टरने काम करायचं पैसे भेटतील। कॉन्ट्रॅक्टर छोटा माणूस नाही आपला जेवढा आपण 10 माणूस शोधून दिला की पैसे 10 वर्षे मिळाले तर चालतील। तुमच्या हिताचं काम करणारा कॉन्ट्रॅक्टर आहे। पैशाबद्दल साहेब आम्ही म्हटलंच नाही फक्त आम्हाला ते प्रॅक्टिकल अडचणी जे आहेत तर प्रॅक्टिकल अडचणी सोडवा आपण आपण विहिरीसाठी 2दा पूर्ण विहीर करतो परंतु सिच्युएशन अशी आहे की आपण पुढे सरकू शकतो। कलेक्टर सांगू आणि आलं मला लक्षात कलेक्टर महोदय सुद्धा आले तिथे होता। तर इथे काय झालंय इथे एक तर रोड नाही आपल्या हेडवर्क्सला जायला छोटासा रोड आहे म्हणजे त्याच्या आता एक्झिस्टिंग हेडवर्क्सच्या बाजूला आपण 2दा विहिरी पूर्ण विहीर होतो 10 मीटर पण नाही गेलो आपण परंतु पाण्याच्या क्षेत्रातच असल्यामुळे काय होतं की पुढे स्कोपच नाही काम करत। येऊन कॉपर डॅम वगैरे बांधायचं म्हटलं तरी सुद्धा तेवढं स्कोप नाही। कॉपर डॅम एवढ्या एरियाला बांधायचं तर खूप मोठा खर्चिक कार्यक्रम आहे। तरी आपण दोघं सीझनला बघा म्हणजे दोघं सीझनला जाऊन आपलं थांबावं लागतं फुल प्रेशरमध्ये काम करण्याचा प्रयत्न। आपण टाकी वगैरे जसं टाकीला खूप वेळ पण जातो पण आपली टाकी रेडी होऊन गेली डिस्ट्रीब्युशनचं 90% वर्क संपून गेलं आहे आणि फक्त हेडवर्क्स रिलेटेड कामं आहे। तर विहीर झाली असते तर पंप हाऊस झालं असतं पंपिंग मशिनरी झाली असते त्याच्या रिलेटेड गोष्टी होत्या सगळ्या त्याच्यामुळेच ते 3-4 संपर्क आपले पेंडिंग राहतात। तर आपल्याला विहिरीसाठी जर पर्यायी व्यवस्था आम्ही चौधरी साहेबांनी मध्ये प्रयत्न केला होता। जागा आपल्याकडे फारच अडचणीची आहे आणि तिथं जाण्या येण्याचे सुद्धा मोठे हाल आहे पण आहे त्या स्थितीत पण आम्ही 2दा प्रयत्न करून सुद्धा काय झालं आपल्याला यश नाही आलं। तर मला आता या सीझनला कलेक्टर सरांनी एक नवीन जागा अलीकडची दिली आहे पण मग ती सुद्धा आपल्याला जर सुरू करायची म्हटलं तर एबी सीझन जाऊ द्यायला लागेल त्याशिवाय काही कारण पाण्याची लेवल जितकी असते किंवा त्याच्यापूर्वी आता जे आता इंटरनॅशनल पाईपलाईनची कामं आहेत ते जवळजवळ 80% सर कामं झालेले आहेत। थोडेसे कामं आहे ते पावसाळ्यानंतर आपण बाकी आपण त्यांना थांबवलं होतं कारण इथं भयंकर प्रॉब्लेमच होते आणि काही लोक राजकारण करत होते। राजकारण करायला स्वेच्छेने टाका थोडं राजकारण आपण आपलं काम करू ठेवायचं कोण करत असेल तर पोलीस द्या बरोबर जनतेतून रोष वाढत होते कशा संदर्भात पाईपलाईन गारा झाला होता उद्या गारा झाला तुम्ही टेंडर करा म्हणून टाकून द्या रस्ते तर आपल्याला करायचे नाही रस्ते थोडी सोडायचे प्रत्येक रस्ता करून द्यायला आता एक अडचण तुम्ही लोकांच्या लक्षात आणून दिली पाहिजे की ज्या दिवशी पाईपलाईन एखादी मंजूर होते किंवा एखादी योजना याची मंजूर होते पाणी पुरवठ्याची त्या दिवसानंतर आपल्याला रस्त्याची कामं नाही करताय। रस्त्याची कामं मंजूर असून नाही करू शकत त्यावर कारण ते पूर्ण पाईपलाईन टाकल्याशिवाय आपल्याला परत रस्ता होता येत नाही। त्यात आता तुमचे अजून ड्रेनेजचं आपण अंडरग्राऊंड ड्रेनेज प्रपोज केलं आहे ते पण आपलं मंजूर आहे म्हणजे जास्त 15-20 दिवसात अंडरग्राऊंड ड्रेनेज मंजूर होते। ते हे सगळं झाल्यावर एकाच वेळी रस्ता होता पाहिजे 4 वेळी होता पाहिजे। आता ते चांदणी लोकांना तो मधल्यामुळे काय त्रास होतो तो वेगळाच होतो। शेवटी काही पण नवीन काम करताना थोडाफार त्रास सहन करावा लागणार काही दिवस
एक वर्ष त्रास होतो. मग पाणी आपण उघडून पाणी होईल, ड्रेनेजचं सोल्युशन अवरून जाईल, म्हणजे त्यांच्या गावामध्ये घाण कचरा किंवा ते डास ते प्रादुर्भाव कमी होऊन जाईल. त्या सगळ्या गोष्टी ज्या आपल्या नवीन सरकारच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करतो आपल्या शहराला, शहराच्या विकासामध्ये गती देणारा किंवा भर टाकणारा विषय राजकारण करण्याचं खूप त्याला काय अडचण मोठी देऊन शो ऑफ करतात. त्यांना टी एस आम्ही मिळवून दिला आहे, संजय कुमार आम्ही केला आहे, त्याचे काही काही भरणं पाहिजे. ठीक आहे, पण ते बनवण्याला कोण थांबवू शकतो का? पण यांनी कॉन्ट्रॅक्टरने उत्तर दिलं पाहिजे ना. कॉन्ट्रॅक्टर उत्तर देईल, काम करायचं काम करून संपवायचं आपण. कॉन्ट्रॅक्टरचा काय विषय आपला? म्हणजे ते सांगतात टी एस आम्ही मिळवून दिला, संजय कुमार आम्ही केला आहे त्याला. लोकांमध्ये चुकीचं माहिती संजयचा कुमावत आम्ही केला. कोणी काय बोललं त्यांचा रोल आहे. आपल्याला काही लागलं आपण असे 3 लोकांना काय उत्तर द्यायचं? ते 3 आणण्याचे लोक आहे, रेकॉर्ड करायला कोणाला सांगतो ना, जे असे बोलतात त्यांना व्हिडिओ बोलतात, यांची काही असं लायकी नाही आहे. गावाच्या विकासासाठी प्रयत्न करणे ही तुमचा प्रयत्न पहिला प्रायोरिटी असली पाहिजे. आपण राजकीय लोक म्हणून त्या गावाचे लोकप्रतिनिधी म्हणून आपण तो प्रयत्न करतोय. तुम्ही एवढी मेहनत घेऊन तो महत्वाकांक्षी प्रोजेक्ट तयार करून आला आणि हेगाच्या लोकांचा गैरसमज तयार करत असतील तर त्याला कुठेतरी थांबल्या पाहतो. ठीक आहे ना, त्यांची चर्चा करण्याची आपण वेळ खर्च होतो असं मला वाटत आहे. तर बोला तुम्ही म्हणजे भयंकर आहे. कन्सल्टंट कुठला पण असो, मी सरकारला सांगणार की पीएमसीच्या नवडं तोड नका, आमची स्वतःची यंत्रणा आहे सगळी. तू बोला काय म्हणजे तुमचं? सर, आपले गावातली कामं जवळपास डिसेंबर एंडपर्यंत पूर्ण होत आहे. फक्त राहिला हेडवर्कचाच विषय, तर तो पावसाळा संपल्यानंतर म्हणजे मार्चमध्ये जर सुरू केलं तर त्याला जून एंडपर्यंत ते संपू शकतं. पण जी आपली अमृतची जी योजना आहे ती मार्च अखेरीसच संपते. त्यामुळे साहेबांचं असं म्हणणं होतं की ती मार्च अखेरीपर्यंत आपली जॅकवेल पूर्ण झाली पाहिजे. आपलं मेजर काम त्याच्या रिलेटेड आहे, पंप सप्लाय वगैरे. आता आपल्याला एक टार्गेट मिळालं आहे. हो सर. तुम्हाला एक विनंती, कॉन्ट्रॅक्टरला विनंती, सीओ नाही विनंती. हो सर. तुम्ही ते टार्गेटच्या पहिला अचीव करण्याचा प्रयत्न करा. शेवटी नाराजीमध्ये सावधान आहे. हो. माननीय उपमुख्यमंत्री नगरविकास मंत्री जे त्यांनी पण रिव्ह्यू घेऊन नाराजी व्यक्त केली आणि माझ्यावर नाराजी व्यक्त केली. मी तू लक्ष देत नाही आहे. आता आम्ही नेहमी सीओच्या कॉन्टॅक्टमध्ये राहून कुठपर्यंत आला, राजभवनच्या कॉन्टॅक्टमध्ये राहून, परदेशींच्या खानसाहेबांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहून आम्ही विचारत असतो काय चाललंय. आम्हाला जसं सगळं ते म्हणतील तर आम्ही जर आठवड्याला येतो कुठपर्यंत काम झालं बघायला हरकत नाही. पण आम्हाला तर जबाबदारी आपली स्पीड असला पाहिजे. तुम्ही ज्याप्रमाणे आता मांडलं तर ते नदी पात्रातल्या जागेचा विषयच आहे. तुम्ही त्यांच्या लक्षात आणून घ्या. हो ना, चालेल साहेब. तिथे जाण्यासाठीचा रस्त्याचा जो अप्रोच आहे ना, आता मटेरियल घेऊन जाण्यासाठी खूप अडचण येते साहेब. ते जर सॉल्व्ह झाली तर जो पण आता नवीन पर्याय आहे ट्रॅक्टरने नेऊ शकतो ना आपण. ट्रॅक्टरने येऊन देण्याची जबाबदारी माझी. मी तुमच्या बरोबर स्वतः तुम्हाला आमच्या इथल्या बाबा तुम्ही घ्या कुठल्या मनाने. त्यांनी संजय कुमार केला, अशा लोकांच्या नका लागू. ही लोक जी आहे ही मंडळी तुम्हाला इथे बाहेर मदत करेल, जे बियॉन्ड लिमिट जाऊन करेल. आणि प्रॉपरच्या लोकांची मदत आपण घ्यावं लागणार. म्हणजे मालवडी गावातले असतील, काजीभाऊ असतील किंवा इथल्या लोकांची मदत इश्यू थोडी होणार आहे. तर बेसिक ना विहिरीच्या जागेचा इश्यू. आता तुम्ही आपल्याला शक्य झालं तर जाऊ पण दोनदा आपण पूर्ण प्रयत्न करा, पूर्ण ताकद. तरी सुद्धा काय झालं की त्या ठिकाणी पाण्याचं इतकं प्रेशर आणि फुल पाणी असते आणि जागा नाही आहे. मी इव्हन कॉपर डॅम करायला सुद्धा मला कुठेच फिरायला माझी जागा नाही, मटेरियल अवेलेबल नाही. साधं साहेब एक ट्रॅक्टर मरून जरी आणायचं तर कुठून आणायचं आहे? कुठून आणायचं? मांगलवाडी. मांगलवाडी पण कुठे मरून नाही म्हणजे तिथपर्यंत बाहेरून डायरेक्ट पालला जायचं सांगतात. परमिशन पॉसिबलच नाही. कशाला गरज पाहिलं जायचं? पाहिलं नाही बाय व्यवहाराला बॅटरी. पण तिथं अंतर पण सगळ्या अंतर कमी आहे. पण ह्या सगळ्या गोष्टीचं प्रोव्हिजन ते बरोबर आहे. आपण त्याच्यावर ते काय करूया डेस्टिनेशन म्हणून ते करूया. आम्ही पण विनंती करू, तुम्ही पण प्रश्न मागवा म्हणजे पाठवून देईल. पण आता ह्या तालुक्यामध्ये मुलांच्या खताची खूप कमी आहे. ऐनपूरला एक आहे, ऐनपूरहून तुम्ही उचलू शकता. त्या माझ्याकडे युट्यूब औरंगाबादमध्ये आहे. दोघं वेळेस फुल प्रयत्न केला म्हणजे विहीर करण्याचा फुल प्रयत्न त्रास होणारच आहे. तुम्ही पण पाहिलं की आपण फुल ताकदीने काम केलं. साहेब त्याचे 1 रुपया पण मिळणार नाही, तो पण बाजूला ठेवा. पण आपण फुल आपले प्रयत्न 100% राहिले. परंतु जागेचाही इश्यू असा आहे आणि पाण्याचं प्रेशर इतकं असतं आणि आजूबाजूला कुठे स्कोप नाही आहे. तर कलेक्टर सरांनी आता एक नवीन जागा दाखवली नाही तर तिचाही एक प्रयत्न करू. पण तोही आता लगेच शक्य नाही. पावसाळा थांबल्यावरच आपल्याला
लक्ष घालावं. आता संपलं तुम्हाला 1 महिना राहिला. जो काही असेल सप्टेंबर महिन्यापर्यंत आपण सप्टेंबर का नाही पावसाळा संपल्यावर पाण्याची परिस्थिती पूर्णच काम केलं. बॅक वॉटर आहे आपण काम केलं असं नाही, म्हणून फुल प्रयत्नाने काम केलं. ती योजना करताना तिथे 10% रक्कम आम्हाला टाकायची आहे नगरपालिकेला, आणि नगरपालिका आमची प्रवर्ग उत्पन्नाची बाब कमी आहे. तर एक विशेष बाब म्हणून तुम्ही आम्हाला ते फक्त तेवढं वैशिष्ट्यपूर्ण किंवा तुम्ही काय करा, प्रस्ताव तर पाठवा, प्रयत्न करू दे, काय करायचं पुढे ते पण बघू. ते 10% रकमेचं काय करायचं हे पण बघू. त्याच्याशिवाय 5% त्याच्याशिवाय आमचं म्हणजे पुढे आणणारच नाही काही, ते मंजूर झाल्याशिवाय. म्हणजे आले ना तुम्ही असं आज हत्यारा पण जमणार नाही. नाही अध्याय नाही भाऊ, पण प्रस्ताव टाकला काय जे खरं मुद्द्याचं तेच सांगतो, कारण बाकीच्या गोष्टी समजा तुमच्या इथे होऊन जातील, पण ते हे पण करून देईल मी सांगतो काय शब्द आहे, मी शब्द देतो तुम्हाला, नाही तर मी पहिले काय करायचं होतं. तुम्ही शब्द द्यायच्या आधी भाऊ मी यांना काय सांगितलं ना, आपण चंदू उघड जाऊ. यांनी सांगितलं 5% आहे, 5% रक्कम आपण उपलब्ध करू, कशी करायची मला सांगतो. ठीक आहे, सरकारला सांगू आपण, सरकार करेल, नाही तर मी पहिले काय करेल. सर ते 5% प्रोव्हिजन केली उडवून मिळते आपल्याला विदाऊट इंटरेस्ट मग असं. बाकी सगळ्या नगरपालिकांची प्रोसिजर केली, आपण इथं सूचना केल्या करा ना. सगळ्यांना ते देत आहे स्कीमसाठी. कशाचं पोर आहे? ते आता आपण करूया ना काय. 28 किलोमीटर कम्प्लीट करून 5-6 किलोमीटरचे थोडंसं आता आपण एक फेस्टिवल नव्हता दसरा वगैरे दिवाळीला 1 महिन्याभरात ते संपून येईल. ते पण तुम्हाला फंड त्याचे चार्जेस भरायचे, एनएचआयचे पण चार्जेस भरल्याशिवाय तुम्हाला परवानगी मिळणार नाही. ते साहेब ते कोथरूड रोडचे मी सांगितले त्यांना कसे करायचे तर पैसे भरल्याशिवाय कोथरूड रोडचे नाही. ऍक्च्युअल सांगतोय त्यांचे पैसे भरल्याशिवाय ते आपण परवानगी देत नाही. नाही तर त्यांचे पैसे भरायचं काम नाही, आपल्याला त्यांची रोडच फोडायचा नाही आहे कोथरूड रोड. तरी सुद्धा मॅडम लागणार ना परवानगी लागेल तरी रोड न फोडता. परवानगी कशाला लागणार आहे? रस्त्याच्या बाजू पॅरल घेऊन जाण्यासाठी. त्याचे पण चार्ज राहतात, तर त्यांची डिमांड आलेली आहे की आपण पेड केलं. त्या रस्त्याच्या त्याच्या मीटरच्या पलीकडे पण घेऊन जाण्यासाठी चार्ज लागतात. हो सर, रस्त्याच्या सेंटर पासून 15 मीटर पर्यंत आपण 15 मीटर पर्यंत परवानगी देतात, तिथले आपल्याला चार्ज भरावं लागते सर. हो, ते खूप पैसे होऊन जातात त्यांचे. किती पैसे झाले होते मॅडम त्यांचे? नाही, आपण ते आधी दिलं होतं प्रस्ताव, त्याचे पैसे किती दिले होते त्यांनी आपल्याला पत्र? क्रॉसिंग क्रॉसिंग ते पण पुश थ्रूची परवानगी देतात. रेल्वे क्रॉसिंग होती. रेल्वे क्रॉसिंग संपलं. सगळ्यात मोठा विषय तो मला बोधवडला माझी पाणीपुरा जात असताना 8 महिने मी पैसे भरून नाही मिळाले. 8 महिने पैसे भरून मी सुद्धा जीएमकडे 4 तक्रार घ्या. शेवटी त्या टायमाला अमित सावंत आणि मिनिस्टर त्यांना घेऊन गेलो मी. त्यांची जे बैठकला त्या टायमाला मिळाली ते पहिले तुम्हाला मिळाली, हा तुमचा घरात बरं आनंदाचा विचार आमची होती ना ऑलरेडी पहिले लाईन होती ना तुमची ऑलरेडी आमची पण होती ना. 96 ते 2010 पर्यंत होती. आमच्या जास्त आणि विशेष म्हणजे बोगद्यातून विद्यार्थी किती त्या आणि आम्हाला काही नाही होती. ते रेल्वे ब्रिज तोडायचा नव्हता, काय करायचं नव्हतं, असं सगळं असतं नाही. ब्रिजला धक्का लावायचा नव्हता, त्या पटरीच्या खालून घेऊन जायची नव्हती, असं सगळं असतानाही 6 महिने सगळे त्याची क्रिया पूर्ण केल्यावर 6 गेला. ते पण मी सुरू झालो कंटिन्यू त्यामुळे झाली. प्रॉब्लेम टाकून गेला. ही स्कीम पण भाऊ तुमच्यामुळेच तर मंजूर झालेली आहे, तर ती पूर्ण तुमच्यामुळेच त्या तुमच्या जिच्यात व्हावी आमची अशी अपेक्षा आहे. आत्ता करू आपण मुख्यमंत्र्यांना टार्गेट आहे. तिला जे केलं पाहिजे कशी रिटर्न जाणार रिटर्न नाही गेले पाहिजे आणि योग्य विल्हेवाट लागली पाहिजे, योग्य पद्धती उपयोग झाला पाहिजे. हा मान्य मुख्यमंत्री मोदयांचा तिला देतोय. तुम्हाला मी सांगितल्यापेक्षा त्यांचा विचार वस्तू मात्र दबला येते. माती बॅकवॉटर सर्व बँकवाले पूर्ण गळत झालं. थोडंसं हार्ड सरफेस राहिला असताना तर फक्त होऊन गेलं. जागा पण नाही पालिकेजवळ, ते दुसरीकडे कुठे शिफ्ट करते. कुठे शक्य आहे का दुसरीकडे?
तिथंच इकडे तिकडे होईल जास्तीत जास्त. ती जर झालं तर खरं सांगतो लवकर होईल. तिथंच आजूबाजूला केलं तर काही अडचण नाही साहेब. सोर्स लागला पाहिजे. आपली जागा आहे ना भाऊ तेवढी. आपला सोर्स नाही ना भाऊ, मध्ये ना आपल्या नदीत नदीत पाईप आहे आपल्याला ना ओपन सोर्स लोकांनी तिथे एक विहीर ऑलरेडी आहे म्हणजे कोणाची आहे माहिती नाही. आता कलेक्टर सरांनी म्हटलं की पळवून तिथंच का आपण एक ग्रामपंचायतला पत्र देऊ आणि तिथंच आपण काम सुरू दिवू जोशीने द्या पत्र आजच द्या. कलेक्टर होतं तुम्हाला कधीच सांगितलं तुम्ही आजच पत्र दिलं पाहिजे ग्रामपंचायतला की वीर आम्ही ताब्यात घेतोय. कलेक्टरने सांगितलं वीर आपण कधी एका मिनिटात ताब्यात घेऊ शकतो. आपण आज देऊ. आपण ऑलरेडी जाहिरात देऊन कोणाचं ऑब्जेक्शन असेल तर ते मागवलं होतं. आतापर्यंत आपल्याला काही आलेलं ऑब्जेक्शन आलेलं नाहीये. कलेक्टरच्या माध्यमातून त्या याला आपण कलेक्टरचं नाव तुम्ही याच्यात देऊन टाकलं पाहिजे ग्रामपंचायत एक दवंडी द्यायला आहे. अनेक वेळा आमदार साहेबांना आम्ही विनंत्या केल्या, पण काही कारणावस्त आमदार साहेब इथं येऊ शकले नाही. परंतु सर्वात मोठा इश्यू होता की पाणी पुरवठा योजना. पाणी पुरवठा योजना ही आमची 10 वर्षापासून पेंडिंग होती. आमदार साहेब आले 2 ते 3 वेळा, राजू चौधरी असेल, मी असेल, बद्री भाऊ असेल, श्यामभाऊ असतील, आम्ही गावाच्या पाणी पुरवठ्यासाठी आमदार साहेबांकडे 2-3 वेळा जाऊन जेव्हा भेट घेतली, आमदार साहेबांनी सांगितलं की बुवा सरकार हे आपलं आहे आणि जास्तीत जास्त मी तुम्हाला वर्षभरामध्ये ही पाणी पुरवठा योजना मंजूर करून देईल आणि दिलेलं वचन त्यांनी ते पूर्ण केलं. त्याचबरोबर आमदार साहेब अनेक असे कामं आहेत की न भूमिपूजनला आले न लोकार्पणाला आले. एखादी नेता असेल तो 10 दमेला जर कुठं काम करत असेल तर येऊन फोटो काढतो. आणि ह्या ठिकाणी आमदार साहेबांनी नगरपालिका सोडून BNCच्या माध्यमातून ह्या गावाच्या विकासासाठी अनेक असे कामं करून दिलेले आहेत. आणि त्या ठिकाणी आजपर्यंत भाऊंनी पायही ठेवलेलं नाही. गावकऱ्यांतर्फे भाऊ मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो की आपण केलेले जेवढी कामं असतील आणि जे उद्घाटन आणि लोकार्पण राहिलेले असतील, कमीत कमी त्या ठिकाणी तुम्ही एवढी मेहनत केली आमच्या गावासाठी, पण आजपर्यंत त्या ठिकाणी आपली उपस्थिती नाही किंवा लोकार्पण नाही. असे जे अनेक कामं पेंडिंग पडलेली आहे. त्याचबरोबर एक मोठा इश्यू होता, पाणी पुरवठा योजना ही मंजूर करून आली. 18 ते 22 कोटी रुपयांची ही पाणी पुरवठा योजना आहे. आणि भाऊला जेव्हा आम्ही सांगितलं की भाऊ येऊन फक्त एक नारळ सोडून द्या, तर भाऊ बोलले की कामं करून घ्या पहिले, बघू नंतर. आज ती योजना पूर्णत्वाकडे आहे आणि शेवटच्या टप्प्यात असूनही भाऊ आजपर्यंत एकही ठिकाणी आलेले नाही. आणि आज फक्त एवढ्यासाठी आले की गावाच्या कंप्लेंटची पाणी पुरवठा संदर्भात खूप वाढत होत्या. त्यानिमित्त भाऊनी एक आढावा लावली आणि कॉन्ट्रॅक्टर असेल, CO साहेब असेल, त्यांना आपल्या माध्यमातून जे काही सूचना करायच्या होत्या त्या करून दिल्या आहेत. आणि येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर ही पाणी पुरवठा योजना पूर्णत्वास येईल अशी भाऊनं गवाही दिलेली आहे. आणि याच्यानंतर ही राजू भाऊंनी जी सूचना मांडली की व आम्हाला 5% भरावा लागणार, तेही आज आम्हाला भाऊंनी, आणि तो फंड जो आहे नगरपालिका निधी असेल, नगरपालिका फंडातून ते आम्हाला द्यावा लागणार होता. परंतु आता तो पैसा जर भाऊंनी तिथून माफ करून आणला तर हा पैसा आपण गावाच्या विकासासाठी नक्कीच आपण ते खर्च करू आणि विकासामध्ये ती भर पडेल. भाऊने एक विनंती आहे की आपण या निमित्त आला आणि आता वारंवार याल अशी मी तुम्हाला हे करतो की तुम्ही वारंवार या. आणि पुढच्या काळात आता इलेक्शनही आहे आणि आमचा असा विचार आहे की आपल्यासारखे काम करणारे आमदार जर आमच्या पाठीशी असले तर नक्कीच या गावाचा विकास याच्यापेक्षा दुप्पटीनं होणार आहे असे सांगून देऊ शकतो. मी संबोधतो. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. अमृत योजनेअंतर्गत पाणी पुरवठा विभागाच्या आढावा बैठकीसाठी उपस्थित आपल्या या मुक्ताईनगर विभागाचे आपले कार्यसम्राट आमदार, लोकाभिमुख आमदार आदरणीय श्री चंद्रकांत निंबाजी पाटील, त्याचप्रमाणे आपल्या सावदा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक, ज्यांना आपण आदरणीय सर्वांना सिंग म्हणतो, अशा आदरणीय श्री विशाल पाटील साहेब, आपल्या नगरपालिकेचे इको फ्रेंडली मुख्याधिकारी, पर्यावरण स्नेही मुख्याधिकारी आदरणीय श्रीयुत
वर्माजी साहेब, आपल्या सौदा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष आदरणीय श्री राजेंद्र चौधरी दादा, सौदा नगरपालिकेचे माजी गटनेता आदरणीय आमचे मित्र फिरोज खान हाजी हबीबुल्ला खान पठाण, या सौदा शहराची मुलुक मैदान को आमचे मित्र श्याम भाऊ बद्री सूरज परदेशी दादा, त्याचप्रमाणे भंगारे दादा, आमच्या सौदा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष आदरणीय श्रीयुत चंद्रशेखर पाटील दादा, त्याचप्रमाणे जेके दादा व लोकशाहीचा चौथा स्तंभ सर्व पत्रकार मित्रमंडळी, मी सुरुवातीला आपल्या सौदा नगरपालिकेतर्फे मी मुख्याधिकारी सरांना विनंती करेन की आपलं मुख्य घेतलं आपल्या मुख्याधिकारी साहेबांना विनंती करेल की आपण सुरुवातीला आमदार साहेबांचा या ठिकाणी नगरपालिकेमध्ये सत्कार करावा व आपण करायला घडलेली आहे मित्र. एक कुख्यात कुंड, त्याला अतिशय शिताफीने आदरणीय श्रीयुत विशाल पाटील साहेब यांनी मोठ्या शिताफीने पकडलेला जेरबंद केलेला आहे. त्याबद्दल मी आपल्या या मुक्ताईनगर विभागाचे कार्यसम्राट आमदार आदरणीय श्री चंद्रकांत भाऊ पाटील यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या सौदा पोलीस स्टेशनची शान आदरणीय श्री विशाल पाटील साहेब यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार करावा व आपण सत्कार करावा असे आपल्याला अभिनंदन साहेब. स्वच्छ सर्वेक्षण 2025 व माझी वसुंधरा या अभियानांतर्गत सौदा नगर परिषद व तुळजाई बहुउद्देशीय संस्था जळगाव यांचे प्रतीक प्रकाश जोशी, असं आहे का? तुम्ही पण करा सत्कार. तुमच्या हाताने करा. पोलिसाच्या कोणाला तुमच्या हातून सत्कार म्हणजे काय? तुम्ही पोलिसाचा वर्ग आहे. तेजस युवराज बळगे, तेजस शुभेच्छा तुला. एक मिनिट कुठे आहे का प्रमाणपत्र? तू सांगा मला चष्मानी लावून आहे मी. धीरज मधुकर पाटील, वेदिका राहुल पाटील, मी त्यांच्या शाळेच्या प्रतिनिधी आले, त्यांना विनंती करतो वेदिकाचा आपण आपल्या हाताने घ्यावा. आले नाही काही तुम्हीच घेऊन टाका. प्रतीक्षा प्रकाश जोशी, एक मिनिट अध्यक्ष पाहिजे